आजपर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी व्हिजिट केली आणि जे बेस्ट आहे ना, खरंच जे छान आहे तेच आम्ही तुमच्यापर्यंत शेअर केले, कारण आपल्या चॅनलचं नावच आहे शेअरिंग इज केअरिंग. बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की जास्त करून व्हिडिओज हे पुण्यातले असतात, तर असं काही नाही आहे बरं का. आपल्या PCMC पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा खूप छान स्पॉट आहेत आणि खूप छान ठिकाणं आहेत. सो आज चतुर्थी स्पेशल असा खास व्हिडिओ आपल्या खास प्रेक्षकांसाठी. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये तुमच्या ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा. तर आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवडमधल्या प्राधिकरण निगडी येथल्या भेळ चौकामध्ये, जिथे पंचामृत डायनिंग हॉल व्हेज थाली आज आपण जेवायला आलो आहोत. उपवास सोडताना ना जेवणात सगळं कसं साग्र संगीत असलेलं बरं, म्हणून आजची थाली खूप दिवस होती मनात, आज आली पानात. दिसते मी भारी कॅमेरामन जरा फोटो माझा काढ, असं मी म्हणत असताना ना मला कॅमेरामन म्हटला, आधी फोटो बा मग फोटो बा मॅडम. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना जिथे आलो आहोत तिथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता गणपती बाप्पा इतक्या छान समय लावल्यात. खूप छान वेगवेगळे असे व्हिडिओ आपण हमेशा तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि तुमच्यासाठी नवीन नवीन ठिकाणं नवीन नवीन स्पॉट एक्सप्लोअर करायचा आमचा हमेशाच प्रयत्न असतो. असंच एक ठिकाण आज आपण चतुर्थी संकष्टी चतुर्थी स्पेशल आपण करत आहोत. तर आज आपण तुम्ही माझा लुक बघून कळतच असेल तुम्हाला महाराष्ट्रीयन थाली. महाराष्ट्रीयन थाली असते जिथं मिळते पंचामृत रेस्टॉरंट तिथे आहे. तुम्ही गुगलवर सर्च केलात तुम्हाला गुगलवरती सुद्धा पंचामृत थाली मिळेल. तिथला व्हेज थाली आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्ही माझ्याबरोबर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला ह्या थालीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. सेल्फी केल्या केल्या आतमध्ये आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन करूया. छान समया लावल्यात बघा, तुम्ही बघू शकता. इतकं छान जे पंचामृत म्हणून नाव आहे. तुम्ही आतमध्ये एंट्री केल्या केल्या गणपतीचं दर्शन आणि गणपती सगळे गणपती तुम्हाला आता दिसले. बापरे, कितीही वेटिंग, भूक तर खूपच लागली राव. इथे तुम्ही बघू शकता माझ्या मागे इथे वेटिंगला सुद्धा खूप लोक थांबलेले. चतुर्थी असल्यामुळे स्पेशल एंट्री केल्या केल्या तुम्हाला जे काउंटर आहे ना तिथे मेनू पण मेन्शन केलेला आहे बघा. रेट आहे 380 रुपीजला. पार्सलची पण सोय आहे. मिनी पॅकेज पण मिळतो 240ला आणि फॅमिली पॅक पण मिळतो. इथला जो मेनू रोजचा आहे आजचा चतुर्थी स्पेशल जो आहे तो उकडीचे मोदक पण आपल्याला इथे मिळणार आहे आणि हा मेनू आज आपल्याला इथे टेस्ट करायचा आहे. तुम्ही बघू शकता. मग ह्यो मेनू बघून ना मी खूप खुश झाले. बघतात ना काय काय मेनू असतात जेवू. इथला हा प्रकार म्हणजे ही ट्रिक्स ना मला फार आवडली बरं. म्हणजे कसं संपूर्ण अनलिमिटेड थाली लहान मुलांना फस्त करता येतच नाही, तर त्याच्यासाठी मिनी थाली 240 रुपीजमध्ये फक्त आणि मोठ्यांसाठी 380 रुपीज आणि फॅमिली पॅक 700 रुपये फक्त. ही व्हेज सात्विक अनलिमिटेड उकडीच्या मोदकाची थालीची प्राईज फक्त आणि फक्त 380 रुपये. विश्वास बसला का तुमचा? या एकदा. आणि हां, चतुर्थीला आलात, संकष्टीला आलात की इथे तुम्हाला उकडीचे अनलिमिटेड मोदक मिळतील. इथले ॲम्बियन्ससुद्धा खूप पॉझिटिव्ह वाईब्स देत आहेत. चतुर्थीचा उपवास सोडायला अगदी आपण करेक्ट ठिकाणी आलो आहोत असे इथं आल्यावर मला नक्कीच वाटलं. क्लीननेस, टापटीपणा, सुसज्ज असे हे रेस्टॉरंट खरंच प्रशस्त आणि छान आहे. आणि महाराष्ट्रीयन थाली आहा मस्तच. मग काय, आपल्याला फायनली आपलं वेटिंग संपलं आणि आपल्याला जागा मिळाली. एक एक करून ना सगळे पदार्थ आता आपल्या ताटात येणार आहे. सगळ्यात पहिला नंबर आला तो सॅलडचा. त्यात काकडी, गाजर आणि कोबी असा मेनू होता. आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला मिळालेली आहे लसणाची चटणी मस्तच आणि लिंबूसुद्धा आपल्या ताटामध्ये आलेला आहे. वाव. आणि आता काय येणार याची उत्सुकता असतानाच आला दुसरा नंबर, साजूक तूप टाकलेलं
उकडीचा मोदक जो आपण इथे ट्राय करणार आहोत. आणि त्याच्या मागे तूप अजून टाकलं त्यांनी आपल्याला. आता लगेच तिसरा नंबर आपल्याला आलेला आहे खोबऱ्याचं वाटण टाकलेलं छोले. आणि 4 नंबरला बटाट्याचा रस्सा. काय तर्री आहे, बघूनच मस्त वाटलं. आणि लगेच आलं पनीर अंगारा. हलाच मागून कसा पनीर अंगारा. मग हळूच ताटामध्ये आली आपली भेंडी. आता आले आपले गरमागरम फुलके. सध्या एकच घेऊ हां, लागलं की परत घेता येईलच. डाळ आलीच की मागून ताटात. आणि आपली सगळ्यांची म्हणजे माझी स्पेशली आवडती कढी आणि दही वडा. 9वा नंबर आला दही वडा. क्या बात आहे, मला फार आवडते कढी आणि दही वडा. 10 नंबरला आले आपल्या ताटामध्ये शाही ब्रेड तुकडा रबडी. ही इथली यांची स्वीट डिश, स्पेशल डिश आहे. आणि मग आली गरमागरम पुरी फुगून, रोस्टेड पापड, छोटीशी भाकरी आणि त्यावर गूळ आणि तूप. भाकरीकडे मी बघतच राहिली. मग आली छानपैकी डिस्को ढोकळा आणि चीज बॉल. सोबत पुदिना चटणी आहेच. असे हे सगळे साग्र संगीत जेवण आणि लागलेली भूक. त्यामुळे काहीही वेळ न घालवता ताव मारायचा बेत होता मनात. पण असे असतानाच कॅमेरामन फोटो काढण्यात गुंग होता. बघितले आता एक एक करून आपल्या ह्या वाट्यांमध्ये ना सगळे आयटम्स पडलेले आहेत. तुम्ही बघू शकता उकडीचा मोदक पण आपल्याला मस्त भरपूर तूप टाकून आहेत. चीज बॉल पण आहेत. जरा ही भाकरी माहीत नाही मला, ज्वारीची भाकरी तुम्हाला वाटते का सांगा मला ज्वारीची भाकरी. बाकी एकंदरीत आपण टेस्ट करून बघूया. सुरुवातच आपण मोदकापासून करूया, आज उपवास सोडायचा आहे. तर हा उकडीचा मोदक खाऊन बघू. पीठ कमी, सारं जास्त आणि लिमिटेड आपल्याला इथे पुरी हे मिळणार आहे. आधी सगळे टेस्ट करू आणि तुम्हाला सांगूया आपण कसं. धोका पण चांगला आहे. एक एक आयटम मी तुम्हाला कसं आहे टेस्ट करून सांगतो. टिपिकल महाराष्ट्रीयन जे फूड असतं ना त्याचीच टेस्ट आहे. भेंडीची भाजी सुद्धा आपण घरी बनवतो तशीच आहे. फुलका सुद्धा छान टेस्टी आहे. मोदक पण छान आहे. एकंदरीत तिथला गर्दी बघून, क्राऊड बघून मला कळतच असेल इथे किती छान जेवण मिळत असेल. आणि त्याच्यामुळे मे बी इथे जास्त गर्दी असेल. त्यात आज शनिवार तरी भाकरी काय मला पटली नाही. तुम्हाला काय वाटतं ते सांगा मला. फायनली पुरी, फुलका, स्वीट डिश, मोदक असे ताटातले सगळे पदार्थ संपवून, वाट्या संपवून, सगळं फस्त करून मी भाताला आमंत्रण दिलं होतं. आणि पोटात जागा नसतानाही ना टेस्टमुळे तूप टाकून खिचडी भात खाल्ला. पण साध्या भाताला रामराम करावा लागला. सो फायनली बघा तुम्ही, ही फायनली मी व्हेज थाली जी होती, परत महाराष्ट्रीयन व्हेज थाली ही माझी संपलेली आहे. अगदी मी पूर्ण संपवलं आणि मला खूप आता झोप आली. इतकं छान जेवण आहे ना इथलं की तुम्ही खरंच ही महाराष्ट्रीयन थाली जेवायला ट्राय करायला इथे नक्की एकदा याच. नमस्कार, मी डॉक्टर सचिन सरपोतदार. आज आम्ही सर्वजण पोलाइट प्रेसिजाचे या ठिकाणी पंचामृत म्हणून जे प्राधिकरणामध्ये डायनिंग हॉल आहे तर त्या ठिकाणी आम्ही जेवायला म्हणून आलो आहे. नावाप्रमाणेच अगदी पंचपक्वान्न सकट आणि अमृतासारखं जेवण. पंचामृत डायनिंग हॉल. आज संकष्टी असल्यामुळे इथे मोदक आहेत, उकडीचे मोदक आणि त्याचबरोबर रबडी पण आहे. आणि दोघांची चव सुंदर आहे. जोडीला दहीवडा आहे, कढी आहे, पनीरची भाजी आहे, छोले आहेत. प्रत्येक भाजी ही चविष्ट आहे आणि जेवण अगदी रुचकर आहे. म्हणजे उपवास धरल्याचा आणि उपवास इथे येऊन सोडल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर मी तुम्हाला सर्वांना एक विनवणी करतो की एकदा तुम्ही पंचामृत डायनिंग हॉलमध्ये येऊन जेवणाचा आस्वाद जरूर घ्यावा. तुम्ही एकदा आलात की वारंवार येणार हे निश्चित.
हॉटेल पंचामृत म्हणजे खरोखर खवय्यांची मेजवानी आहे आणि एका मराठी माणसाने सुरू केलेलं हे अतिशय उत्तम हॉटेल आहे. जगदाळे साहेब आमचे मित्र आहेत, त्यांनी हे सुरू केलेलं हॉटेल अतिशय प्राधिकरणातलं उच्च क्वालिटीचं, स्वच्छता, नीटनेटकेपणा, हॉस्पिटॅलिटी सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित आहेत. जेवणाची क्वालिटी उत्तम आहे. तरी तुम्ही सर्वांनी आवर्जून इथे एकदा तरी यावं, म्हणजे तुम्ही नेहमी येत राहाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता रात्रीचे 10 वाजले होते, पण त्यांची तयारी, त्यांची गडबड काही थांबतच नव्हती असं आम्हाला दिसत होतं. नमस्कार दादा. तुम्ही ना आपल्या प्रेक्षकांना तुमच्या या पंचामृत हॉटेल पंचामृत हे निगडी प्राधिकरण बेळ चौकात. ते ओनर आहेत अजित जगदाळे, ते सातारचे आहेत. आणि आपलं टायमिंग आहे सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 आणि संध्याकाळी 7 ते पावणे 11 रात्री पावणे. आणि चतुर्थीला स्पेशल आपल्या चतुर्थीला स्पेशल मोदक असतो आणि आपली स्पेशल रबडी असते, रोज वेगवेगळ्या फ्लेवर असतात. ते सातारचे ते तुम्हाला बघून कळालंच असणार आहे. धन्यवाद. खरंच पंचामृत नावाप्रमाणे अमृतासारखं जेवण आहे. या ताई सुद्धा ना पंचामृत मधून जेवण आत्ताच बाहेर आले. त्यांनी विचारलं आपल्याला, आपण त्यांच्याकडनं पण त्यांचा रिव्ह्यू घेऊया आणि इथं जेवण कसं वाटलं ते विचारू. कसं वाटलं ताई तुला जेवण? मला इथलं जेवण आवडलं. म्हणजे मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं. Okay. माझी शाळा इथेच आहे, त्याच्यामुळे मी येता जाता बघत असते, पण मी कधी ट्राय नव्हतं केलं. तर इथलं जेवण मी आज टेस्ट केलं, तर मला इथलं जेवण खूप आवडलं आणि खूप घरगुती सारखं होतं. म्हणजे महाराष्ट्रीयन जेवण तुला इथे मिळालं. हो मोदक आवडले? हो हो खूप आवडलं. अनलिमिटेड मोदक ती खाल्ले तिने. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा जो व्हिडिओ होता पंचामृतचा स्पेशल महाराष्ट्रीयन व्हेज थालीचा, तो कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघत जर तुम्ही एंडपर्यंत आलात, म्हणजे नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडलाय, तर तुम्ही हा आपला व्हिडिओ तुमच्या रिलेटिव्हला, तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॉरवर्ड करा, म्हणजे प्रत्येकाला या पंचामृत व्हेज थालीची माहिती मिळेल. धन्यवाद.